डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू अंडर रूट साइन एक्स क्यूब. तर या फंक्शनचा आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर यासाठी आपण काय करतो, तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डिफरन्शिएट घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ते कशा पद्धतीने बघा, तर dy बाय dx इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह डी बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट साइन एक्स क्यूब. तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तर स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, तर तो काय, तर इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. तर हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. तर dy बाय dx इज इक्वल टू, तर अंडर रूटचा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. तर अंडर रूट साइन ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू 1/2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब, अशा पद्धतीने. तर बघा स्टँडर्ड फंक्शन इथं काय, तर रूट एक्स आहे. तर एक्स ऐवजी इथं काय आलेलं आहे, तर साइन एक्स क्यूब आलेला आहे. म्हणून इथं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब, एक्सच्या जागी कोणतंही फंक्शन आलेलं असेल तर परत त्याचा काय घेतो आपण, तर डेरिव्हेटिव्ह घेतो. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब. त्यानंतर बघा, तर dy बाय dx इज इक्वल टू 1/2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब, हे जसेच्या तसे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. तर स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला इथं माहिती आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स काय आहे, तर इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स. तर हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. तर म्हणून बघा, तर 1/2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब हे जसेच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स क्यूब. आणि परत इथं बघा, इथं फंक्शन बघा स्टँडर्ड फंक्शन नाहीये हे, साइन ऑफ एक्स, एक्स ऐवजी इथं काय आलेला आहे, एक्स क्यूब आलेला आहे. म्हणून परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx इज इक्वल एक्स क्यूब, एक्स क्यूबचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. परत इथं एक्स ऐवजी काय आलेला आहे, तर एक्स क्यूब आलेला आहे. म्हणून याचा परत डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने घ्यायचा. म्हणून बघा dy बाय dx इज इक्वल टू 1/2 रूट साइन एक्स क्यूब इंटू कॉस ऑफ एक्स क्यूब, हे जसेच्या तसं येईल. तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू n इज इक्वल टू nx n-1. हा फॉर्म्युला इथं यूज करा. तर या फॉर्म्युल्याने काय, तर 3x². तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x², अशा पद्धतीने. तर बघा dy बाय dx इज इक्वल टू, हे कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला, 3x² इंटू कॉस ऑफ एक्स क्यूब आणि छेदस्थानी 2 रूट साइन एक्स क्यूब. बघा अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह इथं आलेला आहे. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल टू अंडर रूट साइन ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इथं काय आला, तर dy बाय dx इज इक्वल टू 3x² कॉस ऑफ एक्स क्यूब भागिले 2 रूट साइन ऑफ एक्स क्यूब.